शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या पायाभरणीचा कार्यक्रम राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाला। अध्यक्षीय भाषणात त्यांनी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने खूप चांगली कामगिरी केली आहे व बाजार समितीच्या विकासाच्या कार्याचा अभिमान वाटावा अशी कामगिरी चालू असून गेली काही वर्षापासून हा चढता आलेख चालू ठेवल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। या कार्यक्रमास आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे व सूर्यकांत पलांडे, जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट वसंत कोरेकर, उपसभापती सतीश कोळपे, माजी सभापती शशिकांत दसगुडे व शंकर जांभळकर, माजी उपसभापती मानसिंग पाचुंदकर, विश्वास ढमढेरे व प्रवीण चोरडिया, संचालक संतोष मोरे, विजेंद्र गद्रे, ॲडव्होकेट सुदीप गुंदेचा, बंडू जाधव, छाया बेनके, मंदाकिनी पवार, सचिव अनिल ढोकले, शिरूरचे सहाय्यक निबंधक शंकर कुंभार तसेच सौरभ कन्स्ट्रक्शन पुणे, आर्किटेक्चर तांबोळी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, बालाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदाअण्णा पवार, पंचायत समितीचे माजी सभापती सिद्धार्थ कदम व विश्वास कोहकडे, माजी उपसभापती सविता पराड तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणारे व्यापारी, व्यावसायिक व शेतकऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले तर आभार उपसभापती सतीश कोळपे यांनी मानले। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। मी काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी धामारी पाबळ परिसरात बोललो। शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय, कोणी वाढीच नाही राहिलेला। आणि मग काही शेतकऱ्यांनी करायचं काय? इथं ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे उद्घाटन होत आहे त्यावेळेला हा आपला प्रकर्षानं महत्वाचा प्रश्न आहे। कांद्याची निर्यात बंदी रद्द करू नका आपण सांगतो, सरकार निर्यात बंदी रद्द करतं वळसे पाटील साहेब, पण निर्यात मूल्य इतकं वाढवतं की निर्यात मूल्य वाढवल्या कारणामुळं बाहेर एक्सपोर्ट अजिबात होऊ शकत नाही। एवढ्या मोठ्या किमतीमध्ये कांदा घेण्याला व्यापारी धजावत नाहीत, त्यामुळे निर्यात बंदी बंद केल्यामुळे सरकारला आपण म्हणतो निर्यात बंदी करू नका, एक्सपोर्ट करा कांदा। सरकार म्हणतो एक्सपोर्ट करतो आणि निर्यात मूल्य एकदम वाढवून ठेवतो, त्यामुळे कांदा एक्सपोर्ट होत नाही। प्रत्यक्षात आपली शेतकऱ्याची फसवणूक होते आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील ते सांगतात आम्ही कुठे निर्यात बंद केलेली आहे। तेव्हा अशा पद्धतीने नाही चालणार। निर्यात मूल्य कमी करा आणि निर्यात खुली करा कांद्याची। बघा कांद्याचे बाजारभाव शेतकऱ्यांना निश्चितपणाने वाढून मिळणार याच्यावर राहणार नाहीत, म्हणून कल्पना आली एक चांगली इमारत बांधा। आता काही लोकांची टीका होत असते, लोक काय म्हणतात जुनी इमारत पाडली नव्या म्हणतात। अहो जुनी इमारतीपेक्षा त्या जागेचं महत्व एवढं आहे। थकलेले होते आणि 4.25 कोटी रुपयाचा बोजा मार्केट कमिटीवरती होता। त्यातनं त्यांनी मार्ग काढायला सुरुवात केली आणि तो काढत असताना त्यांनी पगार वेळेवरती रेग्युलाइज करायचा प्रयत्न केला। काही धाडसी निर्णय पण आमच्या शशिकांत भाऊंनी केले। उदाहरणार्थ आता तळेगावची मागणी विश्वास काका परवा गेलो होतो सारखी होती ती बाजार चांगल्या प्रकारची उत्तम संस्था कोरेकर काकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी चालवली आणि मग याला सगळ्याला अनेक जबाबदार माणसे आमचे प्रवीण चोरडे असतील, सुदीप गुंदेचे असतील, ही मंडळी व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन कशी प्रगती होईल ते पाहतात। मध्यंतरी शेषभाऊने आमच्या थोडे भाडे काहीतरी वाढ केलं आणि वरची जागा जर त्यांनी मागितली तर त्यांना द्यायची, त्यांनी नाही मागितली तर दुसऱ्याला देता येईल का त्याचाही विचार आपण भविष्यात करणार आहे। एक सुंदर हा परिसर झाला पाहिजे अशी माझी कल्पना आहे। यांनी चांगलं काम केलं। मधल्या 5 काही वर्षामध्ये ही सत्ता विरोधकांच्याकडे गेली होती, त्यावेळेला मार्केट कमिटी मातीत घातली होती 5 वर्षाच्या काळात आणि संघाची काय परिस्थिती तिच्या पगाराला पैसे नव्हते। चुकून गमतीत कधी गमती करतात आणि त्या सत्तेत बदल झाला की फार वाटून झाला। दोन्ही संस्थेचा परत आपल्या ताब्यात आल्यावरती केलं। आता आमच्या केशरसाहेब तुमच्या ताब्यात वळसे पाटील साहेबांनी दूध दिलंय होतं, त्याची प्रगती झाली की एवढा मोठा झाला पाहिजे की शिरूर तालुक्याला अभिमान वाटला पाहिजे की आमची एक महिला भगिनी दूध संघामध्ये किती चांगलं काम करते। सत्ता काही दिवसापुरती असते आपली, कोणाची 5 वर्ष असेल, कोणाची 10 वर्ष असेल, कोणाची वर्ष, तर
कॉन्ट्रॅक्टर पण चांगले लाभलेले आहेत, कारण मोठमोठी कामं करणारी त्यांची फर्म आहे. 50-50, 60-60 कोटी रुपयाची ते कामं करतात. आणि काकांनी पण साहेब चांगलं काम केलं. 20 लाखापासून 25 लाख रुपयापर्यंत त्या गाळा विकला. चांगलं का त्या गाळ्याची किंमत किती स्क्वेअर फुटाचा असेल गाळा? 150. आणि हे गाळे विकताना प्रवीण शेठ चोरट्यांनी पुढाकार घ्यायचा. मला वाटतं 10-12 गाळे व्यक्तीनेच विकून दिल्या. रस्ता नसतो पुढे, कारण सगळे बाजारवाले फार तिथपर्यंत असतात. तर त्याला काही नियोजन करता येईल का ते पण जरूर करावं. एकंदरीत खूप अशोक बापूंनी जसं सांगितलं की या मार्केट कमिटीने या तालुक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जागा मिळवून, दादांनी जागा मिळवून, पुढच्या पिढीने जागा मिळवून ज्या सुविधा निर्माण केल्या, जे आर्थिक स्थैर्य निर्माण केलं, त्याचा फायदा हा 100% आपल्याला सगळ्यांना भविष्यामध्ये त्या ठिकाणी होणार. अभिमान वाटावा अशीच कामगिरी आहे. आणि भविष्य काळामध्ये याच्यापेक्षा अधिक उत्तम जो कामगिरी या सगळ्या याच्याबद्दल मला पूर्णपणाने विश्वास आहे. वजन काटा कार्यान्वित झालेला आहे. आणि सगळ्यांनी, मग सभापती असतील, अशोकराव पवार असतील, सगळ्यांनी आपल्या भाषणामधून या संस्थेने केलेल्या कामकाजाचा आढावा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचे काम केले. अडाणी असेल, गोदरेज असेल, या सगळ्या कंपन्यांनी आपली गोडाऊन्स तयार करून मार्केट कमिटीच्या क्षेत्राच्या बाहेर त्या ठिकाणी माल खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. आणि काय भाव द्यायचा आणि काय भाव न द्यायचा हे त्यांच्या मनात. जोपर्यंत ही पर्यायी व्यवस्था आहे तोपर्यंत त्यांना फार काही करता येणार. परंतु ज्या वेळेला या सगळ्या सहकारी संस्था अडचणीत येतील, मोडतोड होईल, त्यावेळेला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची पिळवणूक या देशामध्ये आणि या राज्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून ही आपल्या दृष्टिकोनातून एक अतिशय चिंतेची बाब आहे. आज काकासाहेब पलांडेंना नावाचा प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये मांडला. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून त्याच्यामध्ये चाकरदापण आंदोलन केल्याचं मला आठवतं. गावडे साहेब, आज पुन्हा तेच दिवस आले. आज पुन्हा कांद्याच्या भावाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर येतो. आणि याचं सगळ्यात शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मुळामध्ये जे कारण असेल ते आयाती निर्यातीचं केंद्र सरकारचं जे धोरण असतं, या धोरणाचा फायदा किंवा या धोरणाचा तोटा या शेतकरी वर्गाला होत असतो. ज्या वेळेला अशी धोरणं आपल्याला आढळून येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला नैसर्गिक आपत्ती आढळून येते. आज मध्येच पाऊस पडतो, आज मध्येच नुकसान होतं, मग त्या ढगफुटीसारखा पाऊस पडतो. आणि दरवेळेला आम्ही मागणी करतो की आमच्या शेताच्या नुकसानीचे पंचनामे करा आणि आम्हाला सरकारने नुकसान भरपाई द्या. सरकारला काही नुकसान भरपाई 100% देता येणार नाही, पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही ना काहीतरी सानुग्रह अनुदान किंवा मदत देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बळकट केला पाहिजे. आता बँकांच्या कर्जाचे दर वाढला, बाकीच्या सगळ्या कर्जाचे दर वाढले, पण तुम्ही आम्ही उभी केलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसारखी बँक ज्या वेळेला अजितदादाने आम्ही निवडून गेलो थोडीशी अडचण तयार झाली, परंतु त्याच्यामधून सुद्धा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो. एका बाजूला महागाई वाढत चाललेली, आज डिझेल पेट्रोलची किंमत वाढत चाललेली. आता सरकारने जाहीर केलं महिलांसाठी, आता तुम्हाला वर्षाला फक्त 15च गॅस देणार, बाकीच्या वेळेला तुम्ही सरपण गोळा करायला जा डोंगराला. गॅस तुम्हाला देणार नाही, तुम्हाला मार्केटच्या दराने बाजारातून गॅस त्या ठिकाणी घ्यावा लागेल. आज डिझेलची किंमत वाढलेली आहे, आज पेट्रोलची किंमत वाढलेली आहे, आज
महागाईचा दर वाढलेला आहे. आज देशाची आर्थिक स्थिती अडचणीमध्ये आलेली आहे आणि त्याच्यामधून एक देशामध्ये असुरक्षिततेचं वातावरण तयार झालं आहे. शेवटी या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होत असतो. आज पाहिलं तर आपले सगळेचे शेजारी आहेत भारताचे. मग पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल किंवा रशिया असेल, या देशातल्या कुठल्याही देश शेतकऱ्याची जी पिळवणूक होत होती, शेतकऱ्याचा माल जो वाटेल त्या भावाने घेतला जात होता, माल दिला तरी पैसे नाही, पैसे मिळतीलच याची खात्री नव्हती, अशा वेळेला मार्केट कमिट्या निर्माण केल्या आणि मार्केट कमिटीच्या आवारामध्ये आलेला माल त्याचं पेमेंट करण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांच्याकडून. परंतु आता कायद्यामध्ये बदल करून मार्केट कमिटीची निवडणूक ही सगळ्या शेतकऱ्यांच्या मधून घेण्याच्या संदर्भामध्ये नियोजन राज्य सरकारचं त्या ठिकाणी चालू आहे. ज्या वेळेला मार्केट कमिटीची निवडणूक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सगळ्यांना संधी दिली जाईल मतदानाची. मी आपल्याला सांगू इच्छितो की विधानसभेच्या निवडणुकीच्या इतकी मोठी निवडणूक ही झाल्याशिवाय राहणार नाही आणि काही काही मार्केट कमिट्यांना तर निवडणुकीचा खर्च करायला सुद्धा त्या ठिकाणी परवडणार नाही. थोडक्यात काय तर आपण 60 वर्षामध्ये अतिशय विचारपूर्वक ज्या संस्था आपण उभ्या केल्या त्या संस्थांची मोडतोड करायचं काम आज या देशामध्ये सुरू आहे. आज अनेक नागरी बँकांना लायसन्स रद्द करायचा कार्यक्रम चालू आहे. आज जिल्हा बँकांना रिझर्व्ह बँकेमध्ये विलीन करायचा कार्यक्रम चालू आहे. सहकारामध्ये कधी टॅक्स लागत नव्हता तो टॅक्स आता पतसंस्थेच्या उत्पन्नाला सुद्धा त्या ठिकाणी लागायला लागलेला आहे. आणि हे सगळं करीत असताना कमी म्हणून की काय, पण मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये एक जो कायदा आज आपण लोकशाहीचा विचार करतो की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मत देण्याचा जो अधिकार दिला, मग रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांना देखील एकाच मताचा अधिकार दिला आणि ग्रामपंचायतमध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या एखाद्या भगिनीला सुद्धा एकाच मताचा अधिकार दिला. दोघांच्या मताची किंमत बरोबरीची आहे. पण आज देशामध्ये पाहिलं तर अनेक राज्यामध्ये आज केंद्र सरकारच्या विरोधामध्ये वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचा फायदा घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं, अनेक राज्यात पाहिलं की आता लोकांचा कौल मागण्यापेक्षा निवडून आलेल्या प्रतिनिधींना घाऊक पद्धतीने त्या ठिकाणी विकत घ्यायचं. महाराष्ट्राचं सरकार तसंच गेलं, मध्य प्रदेशचं सरकार गेलं, बाकीच्या राज्यातल्या सरकारांना, गोव्याचं सरकार गेलं. घाऊक पद्धतीने आमदारांना, खासदारांना त्या ठिकाणी विकत घ्यायचं काम करायचं आणि सर्व सत्ताधीश म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं देशाच्या राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी बदल घडवून आणायचे आणि त्याच्यामधून एक सूत्री कारभार त्या ठिकाणी करायचा. याच्यामधून उद्या तुमचं माझं जे भवितव्य आहे, आज आम्ही अभिमानानं सांगतो की पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये आज जर पाहिलं तर सगळ्यात बागायती तालुका कुठला असेल तर तो भागानं राहिलं पाहिजे. आता गावडे साहेब भरपूर म्हणतात कांद्याला भाव, तुम्ही पुढं आणि आम्ही जातो मागच्या मागं. सवय ही लागली ना, आज आपण सत्तेत असतो आणि कांद्याचा असा प्रश्न निर्माण झाला असता तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी आपल्याला रस्त्यावर ठेवून त्या ठिकाणी गेलेलं असतं. पण आज
ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते, अरे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष काँग्रेसने केला, 60 वर्षामध्ये हा देश घडवण्याचं काम काँग्रेसने केलं. आज आयतं कोणीतरी सत्ता तिथं ताब्यामध्ये घेऊन तुम्हाला आम्हाला शेतकऱ्याला, गरीब वर्गाला, सामान्य माणसाला अडचणीत आणायचं काम करणार घेतली पाहिजे. मग त्या संघर्षामध्ये शेतकरी असतील, व्यापारी असतील, व्यापारी तरी काय फार काय खुश आहेत अशातला भाग. आज जीएसटीचा मुद्दा जो आहे, जीएसटी मधून जे सगळे लोक त्यांना या म्हणत होते, आज त्या जीएसटीच्या अधिकाऱ्यांना एवढ्या पावर्स दिलेल्या, कर घ्या तुम्ही, कराच्या संदर्भात नाही, पण कर घेताना आज व्यापाऱ्यांची आणि मोठ्या मोठ्या उद्योगपतींची जी पिळवणूक चाललेली आहे, आज इन्कम टॅक्सचा विषय असू दे, आज ईडीचा विषय असू दे, सीबीआयचा विषय असू दे, एक भीती निर्माण करून माणसाला घाबरून टाकायचं, यंत्रणा त्या ठिकाणी उद्ध्वस्त करायची. आणि हे काम ज्यावेळेला आपल्या देशामध्ये सुरू आहे त्यावेळेला तुम्हाला मला जागं व्हावं लागेल. निदान आपल्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आपल्याला सगळ्यांना संघटित होऊन संघर्ष करावा लागेल. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शिरूर मार्केट कमिटीने जी कामं हातामध्ये घेतलेली आहेत त्या कामामधून निश्चित प्रकारे या तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना एक चांगली वास्तू तर मिळेलच, परंतु भविष्य काळामध्ये चांगला दर देण्याच्या दृष्टिकोनातून, चांगले उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत आणि शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेले सर्व सरपंच, सोसायटीचे चेअरमन, सर्व आजी माजी तालुक्यातील पदाधिकारी हे कार्यक्रमाला उपस्थित होते. या सर्वांचा मी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आभार मानतो. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम